कधी कधी प्रेम तिथे होतं जिथं ते असायला नको आणि जेव्हा हे प्रेम गुप्त राहतं तेव्हा त्यातून जन्म घेतो एक धोकादायक खेळ. आजची ही कहाणी आहे अशाच एका तरुणाची आणि काम करणाऱ्या मुलीची आहे. तिथे प्रेमाची ठिणगी पेटली, पण शेवटी त्याचं रूपांतर झालं एका गुन्ह्यात. शहराच्या एका श्रीमंत भागात मोठा लिशान बंगला उभा होता. त्या बंगल्यात राहत होता आदित्य. त्याचे वडील मोठे व्यापारी होते. आईला समाजसेवेत रस होता, त्यामुळे घरात नेहमी काम करणाऱ्या बायका येत जात असत. आई तर दिसायला देखणा पण मनाने बेताल होता. त्याला पैशाची कधीच कमी नव्हती, पण मनात एक पोकळी होती. मित्र होते, पण कुणाशी मन मोकळं करता येईल असं नातं नव्हतं. एका सकाळी घरात नवीन कामवाली आली होती. तिचं नाव होतं प्रिया. साध्या सलवारमध्ये ती आत आली. केस थोडे ओले होते, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यात निरागसता आणि व्यक्तिमत्वात एक वेगळाच आकर्षण होता. आदित्य सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होता, पण तिचे दर्शन होताच त्याचं लक्ष दुसरीकडे गेलं. प्रिया स्वयंपाकघरात गेली आणि कामाला लागली. आदित्यने पहिल्याच नजरेत तिचं रूप मनात साठवून ठेवलं. काही दिवस तो फक्त लांबून पाहत राहिला. ती जेव्हा झाडू मारत असे किंवा भांडी घासत असे, तेव्हा त्याचे डोळे तिच्याकडून हलतच नसत. प्रियाच्या हसण्यात त्याला जादू वाटायची. तिच्या चालण्यात त्याला काहीतरी वेगळं भासायचं. एका दुपारी आदित्यने पहिल्यांदा बोलायचं धाडस केलं. तो हॉलमध्ये पुस्तक वाचत बसला होता. प्रिया कपडे धुवत होती. तो अचानक म्हणाला, "तुझं नाव काय आहे?" ती थोडी हसली आणि म्हणाली, "माझं नाव प्रिया आहे साहेब." आदित्य म्हणाला, "छान नाव आहे तुझं." आणि हसला. त्या दिवसापासून दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. हळूहळू आदित्य तिच्याशी थोडा जास्त बोलायला लागला. प्रिया साधं बोलायची, पण तिच्या आवाजातली गोडी आदित्यच्या मनाला भिडायची. एकदा ती भाजी चिरत बसली होती, तेव्हा आदित्यने हळूच विचारलं, "तुला गाणी आवडतात का?" प्रिया म्हणाली, "हो, आवडतात. मी काम करताना गुणगुणवते. कधी-कधी पण कुणी ऐकतं का माझं गाणं?" आदित्य हसत म्हणाला, "मी ऐकतो आहे आणि मला खूप छान वाटतं." त्या दिवसानंतर प्रिया थोडी मोकळी झाली आणि अधूनमधून गाणी गाऊ लागली. आदित्य मुद्दामून तिथे थांबायचा, तिचं गाणं ऐकण्यासाठीच. दोघांमध्ये नकळत एक वेगळीच जवळकीक निर्माण होत 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 चालली होती. एका संध्याकाळी पाऊस जोरात कोसळत होता. घरात फक्त आदित्य आणि प्रिया होते. आई-वडील बाहेरगावी गेले होते. प्रिया काम संपवून घरी जायला निघाली, पण बाहेर विजांचा आवाज आणि पावसाचा मारा पाहून आदित्य म्हणाला, "एवढ्या पावसात कशी जाणार? थांब थोडा वेळ इथेच." प्रिया थोडा विचार करून थांबली. दोघं सोफ्यावर बसले होते. खिडकीतून पावसाचे थेंब आत उडत होते. वातावरणात थंडावा आणि शांतता होती. आदित्यने हळू आवाजात विचारलं, "प्रिया, तुझं आयुष्य कसं चाललंय?" ती थोडा वेळ शांत राहिली. मग हळूच म्हणाली, "खरं सांगायचं तर खूप अवघड आहे. वडील गेलेत, आई आजारी आहे, घर चालवण्यासाठी मी काम करते आहे. मला शिकायचं होतं, पण परिस्थितीने परवानगी दिली नाही." आदित्य तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. त्याला तिच्या डोळ्यातलं दुःख दिसत होतं. त्याने हळूच तिचा हात धरला. प्रिया दचकली. तिने हात मागे घ्यायचा प्रयत्न केला, पण आदित्य म्हणाला, "घाबरू नको. मी तुझं दुःख समजू शकतो." तिच्या डोळ्यात विश्वास झळकला. ती शांत झाली आणि त्या क्षणी दोघांचं अंतर कमी झालं. त्यांच्या नजरा भिडल्या. बाहेर पाऊस जोरात कोसळत होता आणि आत दोघांचं हृदय जवळ येत होतं. त्या रात्रीनंतर त्यांचं नातं बदललं होतं. आत्ता प्रिया स्वयंपाकघरात भाजी करताना आदित्य मागून येऊन तिच्या कानाशी बोलायचा. कधी अचानक तिचा हात धरायचा. प्रिया सुरुवातीला घाबरायची, पण नंतर तिचं मनही त्याच्याकडे झुकायला लागलं होतं. रात्री छतावर बसून दोघं तारांकडे पाहत गप्पा मारायचे. प्रिया त्याला तिच्या लहानपणाच्या गोष्टी सांगायची. आदित्य तिचं हसणं मनात साठवून ठेवायचा. एकदा ती कपडे वाळत घालायला गेली होती. वारा जोरात सुटला होता. तिचे केस उडत होते. आदित्यने मागून येऊन हलक्या आवाजात विचारलं, "एवढ्या वाऱ्यात का उभी आहेस?" ती हसली आणि म्हणाली, "काम तर करावंच लागतं साहेब." तो म्हणाला, "पण तुझं काम माझ्या जवळ राहणं आहे." आणि हे ऐकून प्रिया लाजून हसली. हळूहळू त्यांचे गुप्त क्षण वाढत गेले. कधी हॉलमध्ये हसत गप्पा तर कधी एकमेकांच्या मिठी मारणं हे आता त्यांच्या आयुष्याचा भाग झाला होता. दोघंही आता त्यांच्या नात्यात बुडाले होते. त्यांना बाहेरच्या जगाची पर्वा उरली नव्हती. पण प्रत्येक गुपिताच्या मागे एक धोका दडलेला असतो. आदित्यचा मित्र करण नेहमी घरी येत असे आणि एकदा त्याने आदित्य आणि प्रियाला जवळीक पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित आलं आणि त्याच्या डोक्यात लालसेचा बीज पेरला गेला. त्याला वाटलं हे रहस्य त्याच्यासाठी पैशाचं साधन ठरेल.
करणला जेव्हा हे आदित्य आणि प्रियाचं गुप्त नातं कळालं तेव्हा त्याच्या मनात खूप विचार आले. त्याला माहिती होतं की आदित्यच्या घरच्यांना जर हे कळालं तर मोठा गोंधळ होईल. करणने ठरवलं की हा विषय तो आपल्या फायद्यासाठी वापरेल. एका संध्याकाळी आदित्य गाडी घेऊन बाहेर गेला होता. तेव्हा करण त्याच्या शेजारी बसला आणि हळू आवाजात म्हणाला, "आदित्य, मला सगळं कळालं आहे आणि मला माहिती आहे." आदित्य घाबरून म्हणाला, "काय म्हणतोस तू?" करण खट्टाळपणे हसत म्हणाला, "एवढं निरागस वागू नको. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. तू आणि ती प्रिया." आदित्यच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो थरथरला. करण पुढे म्हणाला, "आता मी काही बोलणार नाही, पण त्यासाठी मला हवी आहे थोडी मदत. मला पैशाची गरज आहे. जर तू मला दर महिन्याला पैसे दिलेस तर मी शांत राहीन. अन्यथा उद्या तुझ्या आई-वडिलांसमोर सगळं उघड करीन." आदित्य गप्प बसला. त्याला राग आला, पण परिस्थितीमुळे काही बोलता आलं नाही. दुसऱ्या दिवशी त्याने करणला पैसे दिले, पण मनात द्वेष आणि भीती वाढू लागली. त्या रात्री आदित्य आणि प्रिया भेटले. तो तणावाखाली होता. त्याने सगळं तिला सांगितलं. प्रिया हादरली. ती म्हणाली, "साहेब, जर खरंच त्याने सगळ्यांना सांगितलं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. माझं नाव खराब होईल. समाज काय बोलेल? मला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही." आदित्य तिचे डोळे पुसत म्हणाला, "घाबरू नको. मी तुला वाचवेन." पण मनात मात्र त्याला जाणवत होतं की हा गोंधळ वाढता आणि वाढतच जाणार आहे. करणच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत होत्या. तो कधी पैशाची मागणी करत होता, तर कधी पार्टीत सोबत यायला लावत होता. आदित्य हळूहळू त्यापासून कंटाळला होता. एका रात्री करण दारू पिला होता आणि त्याने प्रियाला घाणेरड्या नजरेने पाहिलं. प्रिया दचकली. तिने आदित्यला सांगितलं. आदित्य संतापला होता. त्याच्या डोक्यात आता एकच विचार सुरू झाला होता की करणला कायमचं गप्प करायचं आणि करावं लागेल. एका पावसाळी रात्री आदित्यने करणला बोलावलं. तो म्हणाला, "चल, थोडं ड्राईव्हला जाऊया." करणला संशय आला नाही. गाडी शहराबाहेर गेली. तिथे जंगलाचा रस्ता होता. अंधारात फक्त विजा चमकत होत्या. आदित्यने गाडी थांबवली आणि बाहेर उतरला. करणही उतरला. आदित्य अचानक त्याच्यावर झेपावला. दोघं झटापटीत पडले. आदित्यच्या हातात दगड आला आणि रागाच्या भरात त्याने करणच्या डोक्यात तो मारला. करण किंचाळला आणि रक्ताचा प्रवाह सुरू झाला. काही मिनिटातच त्याचा श्वास थांबला. आदित्य थरथरत मागे सरकला. त्याला विश्वास बसत नव्हता की त्याच्या हातून खून झाला आहे. त्याने घाईघाईत प्रेत जंगलात ओढून नेलं आणि झाडाखाली झाकून ठेवलं. पाऊस जोरात पडत होता. त्यामुळे रक्ताचे डाग वाहून गेले. त्याला वाटलं पुरावा नष्ट झाला आहे, पण नशीब काही वेगळंच ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी करण घरी परतला नाही. त्याच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार केली. तपास सुरू झाला. करणच्या मोबाईलच्या लोकेशनवरून शेवटचं ठिकाण जंगलाजवळ असल्याचं पोलिसांना कळालं. शोध घेतला असता काही दिवसांनी अर्धवट कोंडलेला प्रेत सापडला आणि तिथून तपासाचा धागा सुटला. पोलिसांना जंगलाजवळ टायरचे ठसे मिळाले आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये आदित्यची गाडी दिसली. आदित्यला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला तो काही बोलणार नाही, पण पुरावे समोर आल्यावर तो तुटून पडला आणि सत्य कबूल केलं. प्रकरण कोर्टात गेलं. संपूर्ण शहरात चर्चा सुरू झाली. श्रीमंत घरातील मुलाने आपल्या मित्राचा खून केला आणि त्यामागे कारण होतं एका काम करणाऱ्या मुलीसोबतचं नातं. कोर्टात वकिलांनी आदित्यला निर्दोषी ठरवलं, तर त्याच्या वकिलांनी सांगितलं की तो दबावाखाली होता आणि त्याला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. प्रिया कोर्टात आली. तिचं नावही या प्रकरणात ओढलं गेलं. सगळ्यांसमोर तिला उभं राहावं लागलं. तिने रडत रडत सांगितलं की ती निरपराध आहे. तिचं आणि आदित्यचं नातं खरं आहे, पण गुन्ह्यात तिचा सहभाग नाही. न्यायाधीशांनी सर्व बाजू ऐकून शेवटी निकाल दिला. कोर्टाने सांगितलं की आदित्यने खून केला आहे आणि त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रिया निर्दोष ठरली, पण तिच्या आयुष्यावर कायमचा डाग बसला. समाजात लोक तिला वेगवेगळ्या नजरेने पाहू लागले. आदित्य तुरुंगात गेला आणि तिथूनच तो दररोज प्रियाला पत्र लिहू लागला. प्रिया पत्र वाचायची, पण तिच्या डोळ्यात फक्त पाणी यायचं. प्रेम गुपित ठरलं की ते गोड वाटतं, पण जेव्हा त्या प्रेमावर लालसेचं आणि भीतीचं सावट येतं, तेव्हा ते नातं गुन्ह्यात बदलतं. आदित्य आणि प्रियाची ही कहाणी फक्त रोमॅन्सची नव्हे, तर एक शिकवण आहे की खोटं नातं आणि खोटं गुपित शेवटी आयुष्य उद्ध्वस्त करून जातं. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. धन्यवाद.